सॉरी SS ट्रान्सफरचे सन्माननीय संदीप शेठ म्हात्रे यांचा इथे सन्मान केले होते। त्यानंतर या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत जयवंतदादा पाटील उपस्थित झालेत। जयवंतदादांचा सन्मान इथे केला जाईल। त्यानंतर आमचे या ठिकाणी मंगेश म्हात्रे कुटारी या मंगेश दादा या आमचे मित्र आहेत मंगेश दादा आपला सन्मान इथे केला जाईल योगेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते। मंगेश दादा आजच नाही तर गेली 5 रात्र इथे आवर्जून उपस्थित असतात। नाईट स्पर्धा म्हणजे क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे। नेहमी क्रिकेट पाहण्यासाठी ते कुठेही पण असतात। आज इथे आलेत परंतु दररोज या ग्राउंडवरती असतात एवढा प्रेम आहे त्यांचा। त्यानंतर आमचे पवार साहेब आहेत पवार साहेब या पवार साहेबांचा सन्मान इथे केला जाईल। योगेंद्र दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण तो शुभ सन्मान करूया। सन्माननीय पवार साहेब देखील आज उपस्थित राहिलेत। वेळात वेळ काढून साहेब आपण उपस्थिती राहिल्याबद्दल आमचे जवळमान मित्रमंडळ आणि जवळमान क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीनं मनपूर्वक आभार। त्यानंतर आमचे PSI राणा अंकल देखील उपस्थित झालेत। राणा अंकल सरांचा देखील इथे सन्मान केला जाईल। खरं तर आज एकत्रित सर्वजण उपस्थित झालेत वेळात वेळ काढली आणि सगळेजण व्यासपीठावरती आले आणि आज व्यासपीठाची शोभा त्यांनी वाढवली आहे। या सर्व व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी सन्मान केलं जात आहे। त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत या ठिकाणी सन्माननीय निलेश शेठ तांबडे साहेब उपस्थित झालेत त्यांचा सन्मान होणार आहे। 1 षटक 12 धावा धावपळकावरती बिनबाद अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते टायगर संघाची। तर निलेश दादा तांबडे यांचा सन्मान केला जातोय व्यासपीठावरती आपण पाहतोय आज त्यांचा सन्मान होतो योगेंद्र दादा पाटील यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर आमचे सन्माननीय बालराम दादा फडके या ठिकाणी उपस्थित झालेत। बालराम दादा फडके यांचा देखील सन्मान इथे केला जाईल योगेंद्र पाटील साहेबांच्या शुभ हस्ते। सन्माननीय बालराम दादा फडके उपस्थित झालेत त्यांचा सन्मान योगेंद्र पाटील साहेबांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय। तर नक्कीच मी इन्व्हाइट करेन पुन्हा एकदा योगेंद्र पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते तो सन्मान करायचा आहे। त्यानंतर आमचे शंभूलाल जाट बिल्डर्स आहेत त्यांचा देखील सन्मान इथे केला जाईल। नम्रता प्रॉपर्टीचे ऑनर आहेत आणि नक्कीच शंभूलाल जाट साहेबांचा देखील इथे सन्मान केला जाईल। बघा त्यांनाही क्रिकेटची भरपूर आवड आहे नेहमी सातत्याने असतात। कमलाकर शेठ पाटील यांची नाईट स्पर्धा आणि नेहमी आवर्जून ते उपस्थित असतात कमलाकर शेठ यांच्या नाईट स्पर्धेमध्ये मात्र आज देखील उपस्थित राहिलेत। शंभूलाल जाट साहेबांचा इथे सन्मान केला जातोय। त्यानंतर या ठिकाणी आमचे मित्र खरं तर अजय शेठ अजय दादाचा सन्मान केला जाईल। तर या ठिकाणी आपण अजून एक सन्मान करणार आहोत तिथे आमचे मित्र अजय दादा या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचा सन्मान केला जाईल। आणि त्यानंतर अमित जयस्वाल अमित दादा जयस्वाल या आपला सन्मान इथे केला जाईल। अमित दादा या आपण आपला सन्मान इथे केला जाईल। या ठिकाणी खरं तर मान्यवर आल्याच्या 4थ्या रात्रीमध्ये प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करेल कारण सामना देखील तेवढा महत्त्वाचा आहे। मान्यवर देखील भरपूर आलेत आज 4थ्या रात्रीमध्ये। या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण करूया हार्दिक स्वागत आणि खरं तर काही विशेष सन्मान आहेत। टायगर चषकाचे दमदार आयोजक विष्णुशेठ पाटील साहेब उपस्थित झालेत। साहेब या आपला देखील सन्मान इथे केला जाईल। सन्माननीय विष्णुशेठ पाटील साहेब या कारण त्यांच्या वतीने मित्र टायगर मध्ये एक भव्य दिव्य नाईट स्पर्धा असते। नारायण शेठ ग्रुप आयोजित ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। विष्णुशेठ पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जाईल आणि आता बोलणार आहोत आपण प्रेझेंटेशन बघू येते व्यासपीठावरती जिथनं सरळ आम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये जातोय जिथे जॉईन झालेत साई पाटील तुर्बे। थँक्यू आलेल्या सर्व लाडक्या मान्यवरांचं पुनश्च सहर्ष हार्दिक स्वागत आणि प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो की भरपूर सारे मान्यवर होते त्यांचा स्वागत समारंभ पूर्ण करणं हे देखील आमच्या आयोजकांचं आद्य कर्तव्य होतं ते जरूर या ठिकाणी पूर्ण केलंय। मॅचची स्थिती आपण पाहतोय एका षटकाचा खेळ संपला होता त्यानंतर दुसरं षटक प्रगतीपथावर आहे गोलंदाजी ट्रॅकवरती जितेश मडवीला आपण पाहतोय आणि आतापर्यंत 1.3 अर्थात 9 चेंडूचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये पूर्ण झाला आणि 1 गडी बाद 15 अशी धावसंख्या धावपळकावरती बॅटिंग करत असताना जर्मन टायगर संघ आपल्याला पाहायला मिळतोय। बघा या ठिकाणी उसाटणे गावातले ग्रामस्थ कोणी आले असतील त्यांना इन्व्हाइट करेल आपण व्यासपीठावरती यावं आणि आमच्या टायगर गावातले कोणी ग्रामस्थ या ठिकाणी आले असतील त्यांना मी विनंती करतोय आमचे केशवदादा पाटील आमचे आयोजक योगेंद्र दादा हनुमान दादा यांच्या वतीनं आपल्याला इन्व्हाइट केलं जातं की आपण व्यासपीठावरती यावं। व्यासपीठावरती आमच्या गावचे मधुकर मडवी साहेब उपस्थित झालेत त्यानंतर आमचे लक्ष्मण पाटील हे देखील उपस्थित झालेत। सगळ्यांचं हार्दिक स्वागत। मॅच देखील तितकीच महत्त्वाची आहे कारण की आजच्या पॉलला खरं तर सुरुवात होते रजनीतील पॉलमधील ही पहिली मॅच आहे
पहिला चेंडू फेस करत असताना शांतनु पाटील मैदानाच्या आतमध्ये आक्रमक झालाय. एका टप्प्यावरती चेंडूला पाठवलं सीमा रेषा पार, खणखणीत असा चौकार. टायगर गाव म्हटलं की नेहमीच मोठमोठ्या संघांना पॅक करत आहेत. हे व्यक्तिमत्व म्हणजे सूर्याजी दादा पाटील गणराज एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत. खरं तर त्यांच्या वतीनं मित्र या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालंय. त्यांचं स्वागत आले असतील दादा आपण तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. निश्चित सर्व मान्यवरांचं योगदान महत्वाचं आपण पाहतोय. तेच तर्रार चेंडू, काय चेंडू टाकला, अगदी परफ्यूम डिलिव्हरी. मागच्या चौकाराचं हे प्रत्युत्तर जितेशनं दिलंय. परंतु बॅटल खूप चांगला आहे. एका बाजूने शंतनू पाटील सारखा एक शैलीदार अष्टपैलू खेळाडू, तर त्याच्या जोडीनं सागर पाटील या संघाचा बॅकबॉन म्हणून त्याची देखील ओळख आहे. जर्मन टायगर संघ म्हटला तर सध्याच्या घडीला अगदी इन्फॉर्म मध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या अगेन्स्ट तितका तगडा संघ आपण पाहू शकाल तो अर्थातच मलंगड पट्ट्यातील एक नामांकित संघ. त्या संघाची प्रत्येक ठिकाणी आपण नक्कीच नोंदणी पाहतो. अर्थातच स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान हा संघ, त्या संघाच्या वतीनं एक दमदार स्पर्धा देखील पाहतोय आणि दमखम दाखवणारा हा संघ. 2 तुल्यबल संघ मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिलं षटक आपण अमरचं पाहिलं, ज्यानं आज अगदी अटॅकला सुरुवात केली होती आणि दमदार गोलंदाजी करत असताना त्यानं पहिल्या षटकाची सांगता केली आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये दमदार खेळ जितेश मडवीनं दाखवला. त्यानं धावा फक्त खर्च केला, त्या 7 धावा. एकंदरीत 2 षटकाचा खेळ संपलाय आणि 2 षटकानंतर धावसंख्या धावपळकावरती प्रति षटक 9.50च्या गतीनं धावा धावपळकावरती 1 गडी बाद 19 धावा. प्रवीण थोडासा बेस दे, थोडासा बेस, थोडा रिपीट येतो आवाज. इफेक्ट ठीक आहे, थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांची ही लढत आपण पाहतोय. 2 दमदार संघ आमने सामने. मैदानाच्या आतमध्ये सागर पाटील आणि शांतनु पाटील ही जोडी, तर गोलंदाजी ट्रॅकवरती वन्स अगेन अमर हिलाल. तर षटकातील पुढील चेंडू वेगवान चेंडू, तेच तर्रार गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. या अगोदर जितेशनं देखील लाजवाब षटक, अगदी कमबॅक बेस षटक होतं, कारण की पहिल्या षटकामध्ये बिनबाद 12 अशी दमदार सुरुवात जर्मन टायगर संघाची आपण पाहिली होती. नितेश बाद झाला, जो सलामीसाठी आला होता, इन्फॉर्म मध्ये होता, परंतु आज फारसा योगदान संघासाठी तो देऊ शकला नाहीये. दरम्यान सागरला मात्र पूर्णतः बीट अगदी जखडून ठेवलंय. सध्याच्या घडीला जर विचार केला तर सागर 5 चेंडू फेस केलेत आणि फक्त 2 धावसंख्येचे योगदान सागरनं दिलंय. खरं तर ह्या खेळीसाठी तो जाणला जात नाही. अगदी लांब पल्ल्याचे षटकार आणि अगदी खणखणीत चौकार नेहमीच त्याच्या बॅटमध्ये येत आहेत, परंतु समोर गोलंदाज अमर देखील तितका तगडा गोलंदाज आहे आणि त्या प्रकारची गोलंदाजी. इथे मात्र बॅटची टोपेज लागली आहे. चेंडू जाईल आता लॉंग स्टॉपला, चेंडू थांबणार नाही. फाईन लेग रिजनला चेंडू सीमा रेषा पार, दमदार चौकार. आता मात्र चौकार आलाय आणि या 4 धावा अगदी संजीवनी देणाऱ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 4च्या मदतीनं धावसंख्या 23 आकड्यावरती. इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक दूरून येत आहेत, परंतु त्यांच्या अगदी आवाक्याच्या बाहेर अनिकेत होते. अनिकेत डोपरी यांना आपण पाहतोय. अष्टपैलू खेळाडू टीम रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचा. आज मात्र अजय भंडारी उपस्थित नाहीये, त्याची कमी जरूर खलती आहे, कारण की एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे, नेहमीच गोलंदाजी फलंदाजी बायकर मॅन देखील आहे, परंतु आज तो मात्र भ्रमंतीवरती आहे. त्या कारणास्तव तो आज इनॅक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. एका बाजूनं जर्मन टायगर संघ, कल्याण डोंबिवली पट्ट्यातील एक दादा संघ म्हणून ज्या संघाची सातत्यानं गणना केली जाते, तो संघ चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारीच्या वतीनं जी स्पर्धा भरवली होती, तिथे मात्र अगदी अंतिम टप्प्यामध्ये या संघाला आपण पाहिलं होतं. दमदार चेंडू. तर या ठिकाणी मी इन्व्हाइट करेन आमचे टायगर गावचे सन्माननीय सुनील शेठ पाटील या ठिकाणी आलेत, त्यांना इन्व्हाइट करेन आपण यावं. त्यांच्यासोबत दिनेश शेठ पाटील, त्यानंतर आमचे नकुल शेठ पाटील टायगर, तसेच जितू शेठ पाटील आणि शिवाजी दादा जे संगणक आहेत यावं आपण, आणि अभेश भाई यादव
हे सर्व व्यक्तिमत्वाने इन्व्हाइट करेल. व्यासपीठावरती तुम्ही पाहताय टेनिस क्रिकेट 7117 चे आमचे दीपू दादा पाटील यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि स्वप्नील शेठ पाटील आपल्याला देखील इन्व्हाइट केलं जात आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आणि टायगर संघाचे चाहते देखील अगदी विचार करतायत की सागर पाटीलचा खेळ असा का आहे, कारण की ज्या प्रकारचा खेळ आपण त्याचा पाहतो ते पाहता आज त्याच्याकडनं जी अपेक्षा वर्तवली जाते तसा खेळ पाहायला मिळत नाही आहे. अगदी सातत्यानं तो बीट झालाय. थर्ड ओव्हर हायलाईट देखील आपण पाहतोय सातत्यानं बीट होताना, परंतु लाईन अगदी ॲक्युरेट ठेवली होती ती अमरनं. कौतुक करावं लागेल अमरचं देखील, कारण की फुटवर्कचा वापर आणि त्याचा टान्स या गोष्टीचा विचार करत असता त्याने अगदी चांगले चेंडू लेंथ आणि लाईन्सवरती फेकले आणि प्रतिस्पर्धी टायगर संघाच्या फलंदाजांना त्यांनी जखडून ठेवलं. आणि तिसरं षटक देखील अगदी वाजवी षटक राहिलं. ते टीम उसाटण्याच्या बाजूनं यष्टांच्या मागून पूर्णतः सूत्र हळवत असताना आपण अनिलदादा ढोपरी यांना देखील पाहतोय. चला आपण लगेचच क्षेत्ररक्षण साधवायचं आहे. 3 षटकांचा खेळ जरूर संपला. एक छोटी स्मॉल टीम मीटिंग आपण करू शकता, परंतु फारसा वेळ आपण घ्यायचा नाही आहे. एक नम्र सूचना आहे उसाटे संघ, आपण त्वरितच क्षेत्ररक्षण साधवायचं आहे, कारण की आज आपल्याला मॅसेज कव्हर करायचे आहेत. तर जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये बसलेत त्यांना नम्र सूचना की आपण मैदानाच्या बाहेर बसायचं आहे. जो ग्रीन पडदा आपण पाहतो त्या मागे आपण बसायचं आहे. ही सूचना आहे आमच्या आयोजकांच्या वतीनं. खरं तर प्रेक्षक मायबाप ह्या स्पर्धेचा मुख्य घटक आहात, परंतु आपलं जे क्रीडांगण आहे त्याच्या आतमध्ये जेणेकरून आमचे क्षेत्ररक्षक जे फील्ड करतात त्यांना कोणत्या प्रकारचा अडथळा येणार नाही या हेतूनं मात्र आपण बाहेर बसायचं आहे. उज्ज्वल ढोपरी आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 आपण पाहू शकाल. 3 षटकामध्ये 25 धावा स्कोरकार्डवरती सुरुवात दमदार झाली होती, परंतु आता शांतनू पाटीलला बॅटचा फेस ओपन करावा लागेल. शांतनू पाटीलची इनिंग आठवते जेव्हा वाकळण आणि टायगर असा सामना अगदी आपण पाहतोय क्रिकेटचा थरार जिथे अनुभवतोय स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, तिथे मात्र एकटा भिडला होता. त्यावेळेचा तो सामना आठवतो. अगदी त्याची बॅट ज्याप्रमाणे ग्राउंडवरती खेळपट्टीवरती आदलत होती आणि तो आवाज अगदी प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेत होता आणि अगदी विजयाच्या मध्ये तो एकटा उभा राहिला होता. ती खेळी जरूर आठवते. आज त्याच खेळीची पुनरावृत्ती शांतनू पाटीलला हे ते मात्र करावी लागेल. दरम्यान तेच तर्रार चेंडू, आज वेगाची स्वारी उसाटे संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय, कारण की फिरकीचा जादूगर आज त्यांचा नाही आहे, परंतु आज वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. उज्ज्वल मागील 2-3 वर्ष सातत्याने अतिशय चांगली गोलंदाजी उज्ज्वलची देखील पाहिली आहे आणि आज देखील पहिला चेंडू सुरेख फेकलाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग स्वीकारली होती आणि उसाटे संघाच्या संघनायकानं देखील ठरवलं होतं की टॉस जिंकल्यानंतर आम्ही देखील बॅटिंग करू, परंतु आता बॅटिंग जी स्वीकारली आहे ती अगदी त्यांच्या पत्त्यावरती पडली नाही असं म्हणावं लागेल, कारण की सुरुवात चांगली झाली. त्यानंतर दुसरं आणि तिसरं षटक अतिशय चांगलं राहिलं ते उसाटे संघाच्या बाजूनं आणि आता 4थ्या षटकामध्ये देखील उज्ज्वलची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 2 चेंडू आणि फक्त 1च धाव त्यानं खर्च केली आहे. धावफलकावरती 26 लॉस ऑफ 1 विकेट ही धावसंख्या आपण पाहतोय. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 161 चौकार आपण पाहिलेत. इथे फटका तर लाजवाब आहे. अगदी सेपमध्ये हा फटका सजवत असताना सेपमध्ये चेंडूला पाठवलं लॉंग ऑन सीमारेषच्या पार. आता मात्र लई सापडली आहे सागर पाटीलला. चेंडू चौकार. फटक्यांची नितांत गरज, कारण की प्रतिस्पर्धी एक बलाढ्य संघ आहे. त्या संघासमोर किमान 50 धावा बनवाव्या लागतील. इथे फुल टॉस चेंडू कसा सोडेल, पाठवलंय बॉलला अगदी काऊ कॉर्नरच्या रिजनला, सीमारेषा पार, माहिती हिट, षटकार. फटका हा खूप असतो आणि नेमकं तेच झालं. मागील बॉलवरती चौकार पाहिला आणि त्यानंतर उत्तुंग षटकार आता सागर दाखवत असताना धावसंख्या वेगानं पुढे नेतो. 36 वरती आता स्कोर कार्ड पोहोचलंय. पुन्हा एकदा जागा बनवली. शॉर्टम पूल सक्सेसफुल फटका फेकून देत असताना बॉलला पुन्हा एकदा त्याच रिजनला अगदी काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून वन्स अगेन बॅक टू बॅक
आता मात्र काही खेळाडू एका जागेवरती येत आहेत आणि कानमंत्र देत असताना उज्ज्वलला, कारण की सुरुवातीला ज्या वेगानं चेंडू डिलिव्हर केले होते उज्ज्वल ढोपरीनं, त्यानंतर त्याचा वेग थोडासा मंदावलेला पाहायला मिळतो. कारण की ऍक्शन रिप्लेमध्ये मागील जो षटकार आपण पाहिला शॉटम फुल, कारण की तिथे गती थोडीशी कमी होती, अगदी थांबून तो षटकार सागर पाटीलनं सजवला आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार त्यानं दाखवला आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 42-42 या आकड्यावरती. आता मात्र आव्हानात्मक टार्गेटच्या दिशेनं वाटचाल टीम जर्मन टायगरची आपल्याला पाहायला मिळतंय. मागील 2 षटक अगदी गोलंदाजी टीमच्या बाजूने पाहिले, परंतु ह्या षटकामध्ये बरसताना सागर पाटील आपल्याला पाहायला मिळतो. आता लय सापडली आहे, आता मागे पाहायचं नाही आहे, आता येणाऱ्या प्रत्येक बॉलला टार्गेट करायचं आहे, हा मनसुबा आता सागर पाटीलचा पाहायला मिळतो. अटॅकिंग टांग्स मध्ये इथे मात्र नो बॉल पंचांकडनं खून आली आहे. धाव कंप्लीट देखील झाले, 1+1 अशा 2 अतिरिक्त धावा टीमला अगदी संजीवनी देताना पाहायला मिळत आहेत. जे स्कोर कार्ड थोडंसं स्थगित होतं, जे थांबलं होतं त्याला मात्र अगदी उजाला देण्याचं काम सागर पाटीलनं केलंय. आता मात्र मोर्चा शांतनु पाटीलला देखील सांभाळावा लागेल आणि इथं बॅटचा फेस ओपन करावा लागेल. मॅच मध्ये रंगत आहे आज. खरं तर फलंदाजांचा बोलबाला सुरुवातीलाच आपण जो सामना पाहिला एकड़पाड़ा आणि वाकळणमध्ये, अगदी पाहू शकाल स्क्रीनवरती पाय अगदी पॉपिंग क्रीजच्या पुढे गेला, अगदी ओव्हर स्ट्रेप आपल्याला पाहायला मिळालं. इथे देखील फटका सजवला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि अगदी चेंडून दिशा देखील बदलवली आहे आणि दिशा नाही तर दशा बदलली आहे मी म्हणेन स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान ह्या संघाची. कारण की जी सुरुवात गोलंदाजांनी मिळवून दिली होती त्यानंतर सातत्य राखता आलं नाही आणि उज्ज्वलच्या अगेन्स्ट मात्र धावा बरसताना आपल्याला पाहायला मिळाल्या. तब्बल धावा आल्या या 4थ्या षटकामध्ये. त्या अर्थातच 23 धावा आल्यात. एकंदरीत सुरुवात 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिली होती, परंतु त्यानंतर 4 मध्ये 22 धावा खर्च झाल्या. चला प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग करू नका, टाइम अलर्ट आहे, कारण की आपला एक खेळाडू अन्यथा आपल्याला आतमध्ये लावावा लागेल ही सूचना आहे. स्कोर कार्डवरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 48-48 धावा. षटक 4 पूर्ण झालेत. आता मात्र 12ची गती आपल्याला पाहायला मिळते. धनंजय हिलाल गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. एक जुना जाणता गोलंदाज, अनुभवाची शिदोरी ज्याच्या पाठीशी आहे तो धनंजय हिलाल. मात्र आता स्वतः चेंडू हातात घेतोय आणि त्याला रोखायचं आहे ते सागर आणि शंतनू पाटीलला. स्कोर कार्डवरती 48, त्यामध्ये वैयक्तिक सागर पाटीलनं 25चं योगदान दिलंय. सुरुवातीला अगदी चाचपडत तो खेळ करत होता, मात्र अंततः त्याला लय सापडली आणि अगदी आपल्या संघाला मात्र सुस्थितीत नेण्याचं काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. धनंजय हिलाल गोलंदाजी ट्रॅकवरती. राईटम ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू. इथे देखील प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत, परंतु बनतील दर्शक. चेंडू त्यांच्या डोक्यावर फ्लाय होत असताना इट इज अ मॅक्सिमम षटकार. पन्नाशीचा पल्ला देखील पूर्ण झाला जर्मन टायगर संघाचा. तब्बल 54 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जी गाडी अगदी रुलावरून घसरली होती, अगदी तिने आता वेग प्रदान केला आणि धावा वेगानं स्कोर कार्डवरती ऍड होताना पाहायला मिळत आहेत. परंतु विसरून चालणार नाही, प्रतिस्पर्धी बलाढ्य संघ आहे. सागर पाटील असेल, त्यानंतर अनिकेतला आपण पाहतो, धनंजय आहे, अगदी विस्फोटक शैलीचे फलंदाज त्यांच्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट मोर द विकेटनं, आता राऊंड द विकेटनं इथे देखील फ्लिक ऑफ द रिस्ट. अप्रतिम फटका, फक्त टायमिंग नजाकत पाहायला मिळाली सागर पाटीलची. बॉलला पाठवलंय त्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर सीमारेषा पार फ्लायटेड षटकार. आतमध्ये आजच आपण सुरुवातीला 2 अर्धशतक पाहिली होती. पहिलं अर्धशतक आपण पाहिलं होतं ते संकेत गायकरचं, त्यानंतर प्रत्युत्तर देत असताना साहिल गायकरनं अर्धशतक झळकावलं. म्हणजे आज 2 अर्धशतक आपल्याला एकाच मॅच मध्ये पाहायला मिळाली. तोडीस तोड फलंदाजी झाली ती गावदेवी एकड़पाड़ाच्या माध्यमातून. इथे मात्र काहीसा दिलासा प्राप्त झाला असेल तो धनंजय हिलालला. निश्चितचा श्वास त्यानं सोडला असावा, कारण की 2 चेंडू 2 षटकार आले होते, त्यानंतर डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला.
इथे देखील प्रहार करायचं होतं, परंतु हवा तसा चेंडू बॅटवरती मिडल झाला नाहीये. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय, परंतु वेग भरपूर आहे. शंतनू पाटीलची ही खासियत आहे, अगदी वेगानं तो धावा एकवटतो. कारण की कल्याण डोंबिवली क्रिकेटचा जर विचार केला तर चित्त्याच्या चपलाईनं मयूर ठाकूर असेल, त्यानंतर शंतनू पाटील असेल, जे खूप कमी खेळाडू आहेत जे वेगानं धावा अगदी एकवटत असतात. इथे देखील धावा 2 कंप्लीट झाल्या. 62 धावा स्कोअर कार्डवरती पाहायला मिळतात आणि त्यापैकी 39 वरती खेळताना आपण सागर पाटीलला पाहतोय. राऊंड द विकेट न पुढील चेंडू प्रहार केलाय. डाऊन दी ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर, पाठवलं बॉल अगदी स्क्रीनच्या वरून सीमारेषा पार. आणखीन एक दर्जेदार षटकार. म्हटलं होतं कारण की टायगर संघाचे चाहते अगदी तोंडामध्ये बोट घालून शांत होती की सागर पाटील आज करतो काय सुरुवातीला, कारण की चाचपडत खेळत होता, परंतु त्यानंतर त्याला लय सापडली आणि अगदी आपल्या पुराण्या रूपमध्ये, अगदी ज्याप्रमाणे त्याचा खेळ असतो त्या रूपामध्ये तो आलाय आणि आता 45 वरती जाऊन पोहोचला. 18 बॉल त्यानं फेस केलेत आणि 45चे योगदान देत असताना संधी आहे. शेवटचा चेंडू शेष आहे. जर षटकाराला तर या स्पर्धेतील आणखीन एक अर्धशतक आपण पाहू शकाल. या अगोदर आपण एक अर्धशतक सहारा शिवकरच्या फलंदाज पाहिलं होतं, ज्याची अतिशय चांगली लढाई आपण पाहिली होती. 9 चेंडूमध्ये फक्त 8चं योगदान सागरनं अगोदर दिलं होतं, परंतु त्यानंतरचे 9 चेंडू अगदी विस्फोटक शैलीनं त्याचा खेळ आपण पाहिला. अंतिम बॉल अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु अलॉंग द कार्पेट हा चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न देखील नाही. या एका धावेवरती समाधान. सत्र पहिलं समाप्त झालं आणि धावा धावपलकावरती पाहायला मिळतात त्या 69 धावा. पहिल्या 2 ते 3 षटकानंतर अनुमान देखील लावला नव्हता की इतकी मोठी धावसंख्या होईल. असं वाटलं होतं की 50च्या आसपास टायगर संघ पोहोचेल आणि फाईट आपल्याला पाहायला मिळेल, परंतु त्यानंतर सागर पाटील बरसला. 19 चेंडू आणि 46 स्क्रीनवरती आपण त्याचं अनालिसिस, बॅटिंग अनालिसिस पाहू शकाल. तब्बल त्यानं चेंडू फेस केले. 19 2 चौकार आणि 5 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला 9 चेंडू फक्त 8 होत्या, परंतु त्यानंतर त्याला लय सापडली आणि एक चांगल्या स्थितीमध्ये त्यानं आपल्या संघाला पोहोचवलंय. इथनं मात्र आता आव्हान कडवं आहे, परंतु उसाटणे संघाला विसरून चालणार नाही. दमखम दाखवणारी फलंदाजी त्यांची देखील नेहमीच आपण पाहतो. सागर पाटील जो फॉर्मात असलेला फलंदाज त्यांच्या संघामध्ये पाहायला मिळतो साथीनं. अनिकेत ढोपरी असेल, धनंजय हिलाल असेल, एक चांगला संघ आहे. आज जरी अजय उपस्थित नसला तर देखील लढाई अगदी काटेकी होईल यात शंका नाही आहे. परंतु इथनं दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल ऐकण्यासाठी जाऊ आमचे साथी समालोचक मित्र. तुर्तास आपण वळणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये योगेश मडवींच्या दिशेनं. तर या ठिकाणी आपण सन्मान करूया. सन्मानी आमचे पेठाली गावचे दमदार व्यक्तिमत्व ज्यांचं आगमन झालं आमच्या व्यासपीठावरती, गजानन शेठ पाटील या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्यांचा सन्मान केला जाईल. आज स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेत. त्यानंतर अवेशभाई यादव या अवेशभाई आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जाईल. मी आमचे गणेशदादा पाटील स्पर्धेचे आयोजक त्यांना इन्व्हाइट करेल की आपण यावं. आपल्या शुभासे हा शुभ सन्मान केला जाईल. तर सन्मान केला जातो आमचे पेठाली गावचे दमदार व्यक्तिमत्व गजानन शेठ पाटील यांचा वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंट देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जात आहे. आणि त्यांच्या सोबतीनं अवेशभाई यादव उपस्थित झालेत, त्यांचा देखील इथे सन्मान केला जात आहे. स्पर्धेचे आयोजक योगेंद्रदादा पाटील आणि गणेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान. अवेशभाई यादव या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचाही सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. तर या ठिकाणी अवेशभाई यादव यांचा सन्मान केला जातोय व्यासपीठावरती. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर आमचे टेनिस क्रिकेट 7117 चे दीपूभाई पाटील या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. टायगर संघाला सपोर्ट करण्यासाठी ते उपस्थित राहिलेत, त्यांचा देखील सन्मान केला जाईल. दीपूभाई पाटील आमचे टायगरचे त्यांचा सन्मान केला जाईल. अनेक अपडेट त्यांच्या माध्यमातून दिले जातात. टेनिस क्रिकेट 7117 च्या माध्यमातून त्यांचा सन्मान केले जाते.
चला मधुकर मडवी आणि लक्ष्मण पाटील या आपला सन्मान इथे करायचंय. दोघांना इन्व्हाइट केले आपण यावं. लगेच या ठिकाणी आपला सन्मान देखील या ठिकाणी करायचंय. लक्ष्मण पाटील आणि मधुकर मडवी. थँक्यू. जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिला तर नक्कीच या स्पर्धेसाठी मित्र ज्यांचा आत्ताच आम्ही शुभसन्मान केलाय ते पेठाली गावचे दमदार व्यक्तिमत्व यांच्या वतीने आमच्या स्पर्धेसाठी तब्बल 11,000 रुपयाचं आम्हाला देणगी स्वरूप प्राप्त झालं. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहे आणि ते नक्कीच सर्व दानशूदात्यांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करू. खरं तर आज स्पर्धेतली 4थी रात्र आणि 4थ्या रात्रीमध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आणि त्याचबरोबर आमच्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करू. आम्ही पाहतो मॅच नंबर आपण इथे जयदासबाईंचा सन्मान केलं जातोय. आज वयात अविनाशबाईंचा सन्मान केलं जातोय या ठिकाणी. खरं तर आज उसाटणे संघाला सपोर्ट करण्यासाठी ते उपस्थित झालेत. त्यांचा सन्मान इथे केलं जातोय आणि यानंतरची होणारी लढत मैदानावरती गोट संघाचे कॅप्टन आपण लगेच इन्व्हाइट करूया. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटरेस्ट झाली आहे. स्ट्राईक एंडला पाहत आहे आपण मुकेश मडवी त्याच्या सोमतीला. एक मिनिट रमेश. गोट संघ गावदेवी गोट आणि रोहिंजन संघाचे कॅप्टन आपल्याला शेवटचा पुकार आहे. बघा हे षटक होण्याच्या अगोदर आपण उपस्थिती दाखवायची. पाहुण्यांचा सन्मान होता परंतु आपण आता हा षटक संपण्याच्या अगोदर दोन्ही संघाच्या कॅप्टनला इथे उपस्थिती दाखवावी लागेल. रोहिंजन संघ कॅप्टन उपस्थित होलेत. गावदेवी गोट संघ आपण लगेच या ठिकाणी उपस्थित दाखवायचे. पहिला चेंडू डॉट फेकला. 5-70 धावेचं पाटलान करत असताना हो थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा काम करत होता गोलंदाजाने. थोडीशी लाईन मात्र मिस केली. पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. वाईट चेंडू फेकला. सिंगलच्या माध्यमातून श्री गणेशा झाला. संघाचा अकाउंट ओपन झाला. 5-70 धावेचं पाटलान करत असताना पहिला चेंडू डॉट त्यानंतर व्हाईट. पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक एंडला मुकेश मडवी. हो आगास केलाय आणि बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू जाईल सीमा पार. ठोकलाय लांबत लांब षटकार. आमच्या या स्पर्धेसाठी सन्माननीय मधुकर मारुती मडवी यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 1,000 रुपयाचं देणगी स्वरूप प्राप्त झालं. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. एकाच षटकानंतर आता टॉस केलं जाईल. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. गावदेवी घोट बनाम जयदुर्गा मुरबी जयदुर्गा रोहिंजन या ठिकाणी ही लढत होणार आहे. बिग फाईट मॅच तुम्हाला यानंतर देखील पाहायला मिळेल. 5 षटकार आलाय मुकेश मडवीच्या बॅट मधनं. तर बघा तुर्भेगावचे पवन भोईर आणि यादवदादा मात्रे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना इन्व्हाइट केलं जातं. गणेशदादा पाटील यांच्या वतीने आपण यावं. अनिलदादा भोईर आपल्याला देखील अनिल पाटील आपण देखील यावं आणि अभिमन्यू भोईर साहेब या. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिला. त्या ठिकाणी मात्र पायाने चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय. रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ 8 या आकड्यावरती आणि सिंगलच्या मदतीने स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली आहे. स्ट्राईक लढण्याचं काम केले पाहतो आपण. धनंजय हिलाद बाहुबली सातत्याने जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये जेव्हा धनंजय असतो ना तेव्हा मात्र धावेंचा पाऊस पडतोय. हो फुल टॉस चेंडू. चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण नाहीये. काय फटका पाहिला आपण. चौकार ठोकलाय. सिद्धी करवले गावचे दमदार व्यक्तिमत्व शरद दादा बालराम पाटील यांचं आगमन झाले.
इन्व्हाइट केलेलं त्यांना आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. त्यांच्या वतीने देखील स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालंय. शरद दादा या आपण आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा तयार. हो यावेळे दिशाहीन गोलंदाजी. कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. खराब चेंडू. नासका चेंडू नरकातला चेंडू. पाच चौकार आला त्यानंतर पाहतोय गोलंदाज थोडासा प्रेशर मध्ये पाहतो. समोर पाहत आहे धनंजय हिलाल. धनंजय हिलालचा विचार केला. एक चेंडू केला. एक चेंडू मध्ये तब्बल 4 धाबीचं योगदान दिलंय. नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहत आहे मुकेश मडवी. हो हो पुन्हा एकदा चांगला फटका. तेवढा दर्जाचा मात्र क्षेत्ररक्षण सुद्धा झालंय. पा विचार केला ना शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडूवरती नजर ठेवली. त्यानंतर मात्र हातामध्ये चेंडू थोडासा ब्रश झाला आणि थोडासा स्टॉप झाला चेंडू. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून टोटल जाऊन पोहोचलाय. उसटणे संघ 13 या आकड्यावरती 14 या आकड्यावरती पाहतोय आपण 70 धाबेचा पाठलाग करत असताना 14 धावा जमा केल्या. अजूनही विचार केला या षटकाचा मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 14ची सरासरी गाठायची आहे. पहिल्या षटकामध्ये मात्र विचार केला 5 चेंडूमध्ये 14 धावा जमा केल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. एक धाव तरी वेगाने पुणे गेले क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी दूरवरनं येईल तोपर्यंत मात्र या ठिकाणी वाघूर फाटली आहे आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र हा चौकार. या चौकारच्या मदतीने टोटल पाहिली आहे. उसाटणे संघ जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. टॉस केलं जाईल. यानंतरची होणारी दुसरी लढत म्हणजेच 2 संघ गावदेवी गोट विरुद्ध तुम्हाला पाहायला मिळेल संघ जय दुर्गा रोहिंजन. दोन्ही कॅप्टन आलेत. आचल 11 गावदेवी गोट हा संघ मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ शेठ यांनी पुरस्कृत केलेल्या संघात मैदानाच्या आतमध्ये उतरेल. तर मी विष्णू पाटील टायगर चषकाचे दमदार आयोजक मी त्यांना इन्व्हाइट केले. आपण यावं आपल्या शुभासे. इथे टॉस केलं जाईल. जय दुर्गा रोहिंजन बनाम आचल 11 जय गावदेवी गोट यांच्यामध्ये होणारी लढत. 5 षटक असेल सामना. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग. हेड्स इज अ कॉल अँड टॉस विन कॅप्टन. हेड येस टॉस जिंकलाय. काय डिसिजन? फिल्डिंग. सर्वप्रथम शुभेच्छा दे दोन्ही संघाला. काय सांगशील एकंदरीत या स्पर्धेबद्दल? एकूण 5 दिवस 5 रात्र चालणारी क्रिकेट स्पर्धा आहे. नक्कीच दरवर्षीप्रमाणे खूप छान आयोजन असतं इथे. थँक्यू. शुभा काय सांगशील? टॉस गमावलाय. प्रथम बॅटिंग करायची. आम्हाला बॅटिंगच पाहिजे होती. 5 षटक आहेत. किती धावा झाल्या पाहिजेत ग्राउंड आणि खेळपट्टीचा अंदाज घेऊन? असं काय नाही. एक चांगले जर आपले ओपनर जर चांगले चालले तर चांगलेच फायटिंग स्कोर उभे करतील. थँक्यू. हे होते कॅप्टन शिबा आणि प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज टीम. जय दुर्गा रोहिंजन वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. हो यावेळेस विचार केला ना निशांचा पहिला चेंडू मात्र फुल टॉस होता आणि फुल टॉस चेंडूवरती मात्र फुल टोल उसूच करायचा होता. त्या ठिकाणी मात्र धनंजयने थोडीशी लाईन मिस केली आणि डॉट चेंडूची सांगता. असे जर चेंडू तुम्ही सोडाल तर नक्की थोडासा अडचणीत सापडेल. पहिला चेंडू मात्र निशांतच्या माध्यमातून फुल टॉस फेकला होता. पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती निशांतला पाहतोय आपण. ओहो हा बॅटच्या रडार मध्ये उंची गाठली. अंतर गाठेल का हा प्रश्न पडलाय आणि पहिला झटका क्रमांक लागलाय. पहिला झटका मैदानाच्या बाहेर धनंजय हिलाल. पहिला चेंडू डॉट. त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. म्हणजे चांगली गोलंदाजी करत असताना पाहतोय निशांत या गोलंदाजाला. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये अनिकेत ढोपरे. सातत्याने विचार केला ना सध्याच्या फॉर्म मध्ये असलेला खेळाडू पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अनिकेत ढोपरे एंटर झालाय. सत्तर धावेचं पाटलान करत असताना पाहतोय रामचंद्र मडवी. उसाटणे संघ जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. पहा एक बाद 18 पुन्हा एकदा सज्ज झालाय.
हो चांगला फटका पाहतोय क्षेत्ररक्षण नाहीये. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दूरवरनं क्षेत्ररक्षण आलाय, चेंडू उचललाय, फेकलाय. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावीच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय स्कोर कार्डवरती 20 या आकड्यावरती. अजूनही विचार केला 50 धाबींची गरज असेल. दुसरा षटक सुरू असताना विचार केला, चेंडू फेकल्या गेल्यात अद्याप मात्र 3 आणि 3 चेंडूमध्ये एक गडी गारद केलाय. धावा खर्च केल्या 2. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला अनिकेत डोपरे. हो रिवर्सच्या माध्यमातून प्रयत्न केला होता. या ठिकाणी मात्र अपील मात्र केली होती. अनिकेतचा विचार केला ना, थोडासा आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडीशी लाईन मात्र मिस केली. डॉट चेंडूची सांगता गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. निशांचा मात्र विचार केला ना, 4 चेंडू फेकले, 4 चेंडूमध्ये एक गडी गारद केलाय. धावा खर्च केले फक्त 2. पुन्हा एकदा तयार झालाय. अर्ध्या पिच वरती टाकलेला हा चेंडू जाईल सीमा पार. मोजून मापून मारलेला हा षटकार अनिकेतच्या बॅटमध्ये येतोय. पहिला चेंडू डबल, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर षटकार. पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, चांगला क्षेत्ररक्षण. चेंडू उचललाय, फेकलाय, थोडासा पाहतोय, कलेक्टिंग करता आला नाही. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून मात्र 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. विनंती असेल, टीम मीटिंग नकोया. वेळेचा थोडासा पूर्णपणे बंधन असेल आपल्याला. क्षेत्ररक्षण आपण लगेचच लावून घ्या. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. एक गड्याच्या मोबदल्यात रामचंद्र मडवी उसाटणे संघ जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. चला स्पीडअप करा. नवीन गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती मोहित मस्करला. पण मोहितचा विचार केला ना, पहिल्या चेंडूवरती मात्र पहिल्या षटकाचा विचार केला तब्बल 18 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये विचार केला धावा खर्च केल्या तब्बल या षटकामध्ये मात्र तब्बल 9 धावा खर्च केल्यात. मी तर म्हणेन थोडासा कमबॅक केलाय गोलंदाजाने. आणि या षटकाचा विचार केला मात्र एक विकेट सुद्धा कॅरी केलाय. म्हणजे 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल पहिली आपण 27 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय रामचंद्र मडवी उसाटणे संघ. समोर पाहताय टायगर संघ, तेवढ्या ताकदीचा संघ पाहताय आपण. टायगर संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धावा जमा केल्यात. एकूण 70 धावा आणि 70 धाब्यांचं लक्ष ठेवलंय. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय उसाटणे संघापुढे. उसाटणे संघाचा विचार केला ना, 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल पाहिली आपण एक गड्याच्या मोबदल्यात 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. नवीन गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला फलंदाज अनिकेत डोपरे. चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण नाहीये त्या ठिकाणी. चेंडू जाईल एक टप्पा घेत. आगाज केलाय, ठोकलाय, चौकार. अनिकेत डोपरे ऑन द फायर. जे या चौकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावरती. 70 धावेच्या पाटलांकडे करत असताना 31 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय उसाटणे संघ. चांगला चेंडू. जसा टप्पा पडला ना, थोडासा डीप राहिलाय चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मोहित मस्करला पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर डॉट. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला अनिकेत डोपरे. पुन्हा एकदा अर्ध्या पिच वरती टाकलेला चेंडू जाईल सीमा पार. ठोकलाय लांबच लांब हा षटकार.
ढोपरी विचार केला ना 7 चेंडूमध्ये 19 धावेचं मात्र बहारदार खेळी केली आहे. अनिकेत ढोपरी ऑन द फायर पाहतोय. 1 डाऊन आलेला फलंदाज आणि अजूनही त्याच्या सोबतीला जो सलामीला आलेला फलंदाज पाहतोय आपण मुकेश मडवी जर्सी क्रमांक 4 आणि जर्सी क्रमांक 10 ची गाडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आता थोडासा मागडा ठरलाय. गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. रामचंद्र मडवी उसाटणे संघ 37 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. या षटकाचा विचार केला थोडासा मागडा ठरलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर हा पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवरती षटकार. आता मात्र थोडासा गोलंदाजावरती प्रेशर निर्माण झालाय, पण चांगली गोलंदाजी करावी लागेल या गोलंदाजाला. या धावा मात्र रोखावा लागतील. थोडासा फिल्डिंग मध्ये मात्र काही चेंजेस पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला अनिकेत ढोपरी. 1 षटकार 1 चौकार. त्याच्या बॅटमधनं पुन्हा एकदा चांगला चेंडू. या चेंडूमध्ये ना थोडासा वेग कमी होता. त्यानंतर थोडासा अनिकेतला मात्र बीट करून गेलाय. डॉट चेंडूची सांगता. पहिला चेंडू चौकाराला, त्यानंतर डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा चौथा चेंडू मात्र डॉट. पुन्हा एकदा सज्ज झालाय. चला कोणी 4 व्हीलर असेल आपण बंद करा. लाईट मात्र थोडीशी अडथळा देते. हो पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण. जसा चेंडू आलाय तसा फेकलाय मात्र तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. न स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय. पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जो सलामीला आलेला फलंदाज मुकेश मडवी या फलंदाजाला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. 70 धावेचं पाटलान करत असताना 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय उसाटणे संघ. स्ट्राईक एंडला फलंदाज मुकेश मडवी. हो चांगला चेंडू पाहतोय आपण. जसा टप्पा पडल्यानंतर थोडासा डीप राहिलाय चेंडू आणि तिसरा षटक मात्र संपला गेलाय. टोटल स्कोर पाहिला आपण 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय रामचंद्र मडवी उसाटणे संघ. कुत्र्यांची जुगलबंदी. टोटल पाहतोय ना आपण समीकरण 12 चेंडू आणि तब्बल 32 धावींची गरज असेल आणि या 32 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील उसाटणे संघाला. टोटल पाहिली 38 धावा लागल्या गेल्या. 10 स्कोर कार्डवरती 70 धावेचं पाटलन करत असताना पाहतोय पुन्हा एकदा निशांत पाटीलचा मात्र वापर केला गेला. पण निशांत पाटीलचा विचार केला ना, निशांत पाटीलने फक्त 9 धावा दिल्या होत्या आणि हे विकेट सुद्धा त्याच्या नावावरती राहिला होता. तोच गोलंदाज पाहतोय 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज निशांत पाटील. आणि स्ट्राईक एंडला फलंदाज अनिकेत ढोपरी मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत ढोपरीचा विचार केला ना 9 चेंडू मध्ये 20 धावेचं योगदान दिलाय. 12 चेंडू 32 ची गरज. हो पहिला चेंडू मात्र फेस करत असताना टप्पा पडल्यानंतर जसा टप्पा पडला तसा खाली राहिलाय. डॉट चेंडूची सांगता. निशांतचा मात्र विचार केला. चांगली गोलंदाजी करत असताना निशांतला पाहतो आपण टायगर संघाच्या माध्यमातून. आजच्या दिवसाचा विचार केला ना चांगली संघ पाहतायत. पुढची मॅच पाहाल आपण तुम्ही गावदेवी घोट आणि त्यांच्या विरोधात पाहू शकाल. पण रोहिजन बी संघ पुन्हा एकदा तयार. स्ट्राईकला अनिकेत ढोपरी. हो पुन्हा एकदा डॉट. अपील मात्र केली होती. काय चेंडू मात्र पा लेग बाईच्या स्वरूपात ही सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 39 या आकड्यावरती. काय गोलंदाजी करत असताना दमदार गोलंदाज पाहतो निशांत ऑन द फायर. सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक सुद्धा रोटेट केली. दरम्यान सन्माननीय हरिश्चंद्र भोईर तुर्बेगावचे यांचं शुभ आगमन होत असताना आपण पाहू शकाल. शेकापचे एक धडाडीचे कार्यकर्ता आणि त्यांचं शुभ आगमन. मोस्ट वेलकम आमचे योगेंद्र दादा आणि हनुमान दादा या एवन जोडीकडनं आमचे हरिश्चंद्र भोईर यांचा शुभ सन्मान असेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू विचार केला ना दांडा शेंडा डायरेक्ट बुंदा. यॉर्करचा वापर केलाय. काय गोलंदाजी. वा अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी करत असताना निशांत
पाटील हा गोलंदाज, काय गोलंदाजी केली हा, दमदार गोलंदाजी. या षटकामध्ये ना विचार केला मुकेश मडवीला मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल. या कंपल्सरी धावा बनवाव्या लागतील आपल्याला. पुन्हा एकदा तयार मुकेश मडवी स्ट्राईक एंडला. हो हो पुन्हा एकदा बीट झालाय. काय गोलंदाजी केली आहे, गोलंदाजी आवडली असेल तर एकदा 2 डाट आल्या मित्रांनो. निशांसाठी मात्र काय गोलंदाजी अचूक. फक्त 8 चेंडू शिल्लक राहिले आहेत. अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला निशांत. थोडासा रनअप मध्ये अडथळा पाहतोय आपण. निशांतच्या माध्यमातून विचार केला थोडासा मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल मुकेश वरती. त्यानंतर पाहतोय अनिकेत वरती. आणि 8 चेंडू मध्ये 31 धावीची अजूनही गरज आहे रामचंद्र उसाटणे संघाला मात्र. हो हो चांगला फटका पाहतोय, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी आणि झेल सुद्धा सोडली आहे मी तर म्हणेन. त्यापर्यंत मात्र चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय संघर्षमय चौकार आणि चौकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 43 या आकड्यावरती. केला ना 7 चेंडू आणि 27 धावीची गरज असेल. काय गोलंदाजी केली. त्यानंतर मात्र फटका सुद्धा अचूक पाहिला. जो सलामीला आलेला फलंदाज पाहतोय मुकेश मडवी तोच पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. हो हो पुन्हा एकदा बीट झालाय. चौकार आल्यानंतर मात्र काय कमबॅक केला या षटकामध्ये. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल पाहिली टोटल विचार केला ना 2 षटक फेकले आणि 2 षटकामध्ये फक्त धावा केल्या. खर्च निशांत या गोलंदाजाने फक्त 13 धावा आणि 1 विकेट सुद्धा आपल्या नावावरती राहिला. आता समीकरण मात्र उर्वरित उरला गेलाय 6 चेंडू आणि 27 धावा. सहकार्य करा कारण प्रत्येक ओव्हरसाठी मी तुम्हाला 5 मिनिटांचा वेळ देतो आणि प्रत्येक संघाने सहकार्य करा. तर आज उर्वरित आपण पाहिले आज काल बॅलन्स सामने होते त्याच्यात ते सामने आपण या ठिकाणी खेळवले आहेत. अर्थात एक संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला. एक दमदार खेळ करून राजाराणी घोट संघ पोहोचलाय सुपर 8 मध्ये आणि ते उर्वरित लढत राहिली ती उद्या होणार आहे. अर्थात नागझरी आणि टीम एकटपडा यांच्यामध्ये. वेळ घेऊ नका प्लीज सहकार्य करा. यानंतरची होणारी लढत असेल या ठिकाणी घोट विरुद्ध रोहिंजन अशी ती लढत होईल. नवीन गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्क वरती नीरज पाटील येतोय. विचार केला ना अजूनही मात्र जो 1 डाऊन आलेला फलंदाज अनिकेतला पाहतोय आपण. अनिकेत वर मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल आणि या धावा टोकायची मात्र दमखम रखतोय मैदानाच्या आतमध्ये अनिकेत. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. 6 चेंडू 27 ची गरज. स्ट्राईक एंडला पाहतो अनिकेत ढोपरी. चला स्पीडअप करा टायगर संघ आपण उशीर करू नका. वेळेचा पूर्णपणे बंधन असेल आपल्याला. फक्त 6 चेंडू आणि 27 ची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र चांगला फटका पाहतोय. सरळ रेषेने खेळून काढलाय. शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडू वाढवलाय. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलाय. धावहीने मात्र घेतली. पूर्णपणे जबाबदारी घेतली अनिकेतने. आता मात्र 5 चेंडू आणि 27 ची गरज. थोडासा रनअप मध्ये अडथळा. तर या ठिकाणी बघा येणारी नेक्स्ट लढत दोन्ही संघ विनंती आहे आमच्या व्यासपीठासमोर तुम्हाला एंट्री करायची तर आपण दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित राहा. एक डाव्या उजव्या साईडला कुठेतरी येऊन उपस्थित राहा कारण ग्राउंडमध्ये एंट्री करताना स्टेज समोर तुम्हाला एंट्री करायची आहे. आणि बघा जे प्रेक्षक स्क्रीनच्या समोर आतमध्ये बसल्यात त्यांना विनंती सहकार्य करा. आपण बाउंड्रीच्या बाहेर बसा जेणेकरून कुठल्याही खेळाडूला त्रास होणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. कारण तुमच्यामुळे प्रत्येक स्पर्धा यशस्वीरित्या पार पडते. मी पुन्हा एकदा तुम्हाला सूचना देईल आणि सहकार्य करण्यासाठी विनंती करेल की आपण बाउंड्री लाईनच्या ज्या ग्रीन पट्टा आहे त्याच्या पाठीमागे बसा प्लीज. सहकार्य. चांगला फटका पाहतो अनिकेतच्या बॅट मध्ये. आता मात्र समीकरणचा विचार केला 4 चेंडू आणि 23 ची गरज म्हणजे 4ही मोठे फटके मात्र मारावा लागतील अनिकेतला आणि अनिकेतनी ती जबाबदारी घेतली आहे मैदानाच्या आतमध्ये.
4 चेंडू आणि 23 ची गरज पुन्हा एकदा सज्ज झालाय आणि ठोकलाय चांगला फटका पाहतोय आणि क्षेत्ररक्षण सुद्धा झेल सुद्धा मात्र अप्रतिम टिपलाय. आता मात्र पूर्णपणे पकड मजबूत केली आहे मी तर म्हणेन टायगर संघाने. आता मात्र उर्वरित समीकरण उरलाय 3 चेंडू आणि 23 धाबीची गरज. इंटरेस्ट झालाय मैदानाच्या आतमध्ये. जितेश मडवी 3 चेंडू 23 ची गरज. हो चांगला फटका पाहतोय आपण. चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय लांबच लांब षटकार आणि भीमर साठी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. चला टायगर संघ थोडा स्पीडअप करा. यानंतरची होणारी लढत आहे रोहिंजन विरुद्ध गोट अशी लढत पाहायला मिळेल या मॅच मध्ये. खरं तर आपण पाहिलं टायगर संघाची पकड आता मजबूत झाली या मॅच मध्ये. आज 10 संघ त्याच्यात नाही पहिली लढत आपण पाहतो. यानंतर सेकंड लढत देखील होणार. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व क्रीडा रसिक पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. व्यासपीठावरती तुम्ही पाहता आमचे तुर्बे गावचे अर्चंद्र भोईर यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील स्वागत आहे. आणि इकडे प्रहार सुरू आहेत परंतु चौकार षटकार आता महत्व देणार नाहीयेत ते टीम ओसाटणे संघाच्या काढूना. कारण क्रिकेटमध्ये रमेश म्हटलं जात आहे की चौकार आणि षटकाराला फक्त महत्व असतं परंतु सामना संपल्यानंतर चौकार षटकार हे महत्वाचे नसतात. कारण नेहमी आम्ही सांगतो की भात करपून गेल्यानंतर पडलेल्या पावसाला शून्य किंमत, वेळ निघून गेल्यानंतर सुचलेल्या बुद्धीला शून्य किंमत आणि तसे सामना गमावल्यानंतर मारलेले चौकार आणि षटकार त्याला शून्य किंमत. वेळ गेली, सत्ता गेली आणि आता कार्यक्रम संपला. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहतोय आपण. 2 चेंडू वरती 2. मात्र या ठिकाणी मात्र विचार केला ना टायगर संघ एक पकड मजबूत केली मात्र टायगर संघाने. तर आत्ताच्या झालेल्या लढतीमध्ये दमदार परफॉर्मन्स करत जर्मन टायगर संघाने विजय प्रस्थापित केलाय. त्या संघाला या ठिकाणी शुभेच्छा देऊया आणि हार्ड लक टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान ओसाटणे संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचं आमच्या कमिटीच्या वतीनं आभार व्यक्त करू. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच खरं तर 46 धाबेची 19 बॉल मध्ये मॅरेथॉन इनिंग साकारली आणि गोलंदाजी करत असताना नक्कीच